कोकणच्या हापूसला विदर्भामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय। पणन महामंडळाच्या वतीनं कोकणच्या हापूस आंब्याचं या ठिकाणी प्रदर्शनी आणि विक्रीचं आयोजन जे आहे ते नागपुरात करण्यात आलेलं आहे आणि नागपूरकर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, कारण की नागपूरच्या बाजारात हा कर्नाटकचा हापूस कोकणचा हापूस म्हणून विकला जातो। त्यामुळे ओरिजिनल हापूस जो देवगड, कोकण, रत्नागिरी भागातला आहे तो इथल्या ग्राहकांना मिळावा विदर्भातल्या, नागपुरातल्या। त्यामुळे पणन महामंडळाकडून हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। प्रदर्शनी आणि या 3 दिवसीय प्रदर्शनीला चांगला प्रतिसाद मिळतोय। नागपूरकर ग्राहक हापूसला पसंती देत आहेत। आपल्यासोबत अजय कडू सर आहेत पणन महामंडळाचे। सर, काय उद्देश आहे थोडक्यात सांगा, कसा रिस्पॉन्स मिळतो? 2 मे म्हणजे कालपासून आपला हा महोत्सव सुरू होतोय। हे महोत्सवाचं दुसरं वर्ष आहे। या महोत्सवामागचा मुख्य उद्देश जो आहे की आंबा उत्पादक शेतकरी ते ग्राहक म्हणजे कुठल्याही मध्यस्थाशिवाय कोकणातला हापूस नागपूरकरांना मिळावा आणि तो अस्सल हापूस असावा आणि नैसर्गिकरित्या पिकवलेला असावा आणि मध्यस्थाशिवाय शेतकऱ्यांकडून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, ह्या उद्देशानं आपण या महोत्सवाचं दुसऱ्यांदा आयोजन करतो। मागच्या वर्षीसुद्धा खूप चांगला प्रतिसाद नागपूरकर ग्राहकांनी दिला होता। जवळपास 67 लाखाची विक्री मिलेट आणि धान्य आंबा म्हणून झाली होती। याही वर्षी अशी अपेक्षा आहे की चांगला प्रतिसाद मिळेल। आज दुसरा दिवस आहे। एखादी कोटीचं विक्री होईल सगळी? याच अपेक्षा अशी आहे की यावर्षी 1 कोटीचं ट्रान्झॅक्शन होईल, इथं उलाढाल होईल अशी अपेक्षा आहे। सर, तुम्ही ग्राहक म्हणून या ठिकाणी आंबे खरेदीला आले, कसा रिस्पॉन्स आहे? का तुम्हाला वाटतं या ठिकाणी येऊन घ्या? रिस्पॉन्स चांगला आहे। कसं म्हणजे मी सणाचे नागपूरला होतो, राहतो मुंबईला, पण यांचं बघितलं की असा त्याचा महोत्सव या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी मुद्दाम मी आलो। तर मला वाटतं मुंबईपेक्षाही चांगल्या व्हरायटी या ठिकाणी मला दिसल्या, काही लोकल पण व्हरायटी दिसल्या। अर्थात हापूस तर आहेच आहे इथे, पण तिथे वर्धा जिल्ह्यातून किंवा इतर जिल्ह्यातून या ठिकाणी काही जे आंबे आले आहेत ऑर्गॅनिक आहे मुख्य म्हणजे काही गोष्टी। त्याच्यामुळे असं वाटतं की एक चांगलं आपल्याला नैसर्गिक आणि हेल्दी असं काहीतरी या ठिकाणी मिळतं। शिवाय या ठिकाणी बाकीचे मिलेटचं पण पुष्कळ आहे। मिलेट इयर मागच्या वर्षी होऊन गेलं, मिलेटचे पण पदार्थ फार चांगले आहेत। मला असं वाटतं लोकांनी यावं आणि मोठ्या प्रमाणावर यावं, हेल्दी आणि चांगलं असं या ठिकाणी मिळतं। काही शेतकरी सुद्धा आहे, आपण बघू शकतो या ठिकाणी शेतकरी ग्राहकांशी जोडला जाव हाच प्रमुख उद्देश आहे। सर, तुमचं नाव काय आहे, कुठून आलात, काय सांगा? मी विलास अनंत ठाकूर, राहणार वेंगुर्ला तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग, त्या ठिकाणाहून मी इथे नागपूरपर्यंत आलेलो आहे। किती आंबे, रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स चांगला आहे। या ठिकाणी मी जवळजवळ 5 डझनच्या म्हणजे 250 पेट्या आणलेल्या आहेत आणि त्या संपतील अशी आशा आहे। हो, नक्कीच। आणि दृश्य हां, या ठिकाणी कसं की कृषी उत्पन्न बाजार, कृषी पणन मंडळ महामंडळ नागपूर विभागानेही या ठिकाणी आमची चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सोय केलेली आहे आणि ग्राहकांचा सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळेल। या ठिकाणी आम्हाला कसं की उत्पादक ते ग्राहक अशा थेट सोय मिळावी आणि नागपूरकरांना आमचा हा कोकणातील आंबा, हापूस आंबा, पर्टिक्युलरली देवगड हापूस आंबा खायला मिळावा, ह्या उद्देशाने इथपर्यंत आम्ही येऊन पोचलेलो आहोत। आपण बघू शकतो कोकणातल्या शेतकऱ्यांना विदर्भातील ग्राहकांशी थेट जोडता यावं म्हणून या आंबा महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि प्रचंड रिस्पॉन्स या ठिकाणी मिळतोय। 3 दिवसाच्या या आंबा आणि मिलेट्स महोत्सवात जवळपास 1 कोटी रुपयांची उलाढाल होईल अशी आशा पणन महामंडळ व्यक्त करत आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।